नमस्कार मित्रांनो, कशात सर्व? आशा करतो सद्गुरु कृपेने तुम्ही सर्वजण आनंदात आहात आणि या पुढेही तुमचा प्रत्येक दिवस आनंदात जाओ अशी त्या सद्गुरूच्यांनी प्रार्थना करून त्याच सद्गुरूंनी सांगितलेली शिकवण, उपदेश आणि बोध या व्हिडिओ मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. तर मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका. सद्गुरू काय सांगतात? सद्गुरू सांगतात की माणसाला देवापेक्षा कर्माची भीती अधिक असली पाहिजे. त्याचं कारण असं, कारण तो देव जो मुळात दयाळू आहे तो एक वेळ तुम्हाला माफ करेल, परंतु कर्म कधी कोणाला माफ करत नाही. कारण कर्माच्या न्यायालयात कुठल्याही प्रकारचा वशिला चालत नाही, नाही कुठल्याही प्रकारचा भेदभाव चालत. म्हणून मित्रांनो, कायम लक्षात ठेवा, आपली कर्म हेच आपल्याला घडवत असतात, हेच आपल्याला पुढे घेऊन जात असतात. म्हणून सद्गुरूंनी इथे आवर्जून सांगितलंय की एक वेळ त्या ब्रह्मांडातला नियम बदलू शकतो, जो ब्रह्मांड त्या भगवंताने स्वतः निर्माण केलाय. परंतु माणसाच्या आयुष्यातील कर्माचा सिद्धांत हा कधीच बदलत नाही. म्हणून सद्गुरूंनी एक गोष्ट इथे आवर्जून सांगितली आहे की जो खऱ्या अर्थाने दुसऱ्यांसाठी जगतो तो खरा जिवंत, आणि त्यामुळेच कर्म त्याच्या मागे उभी राहतात, कर्म त्याला साथ देतं. म्हणून मित्रांनो, आपली कर्म चांगली ठेवा, आपल्या कर्माला सदैव तुम्ही प्राधान्य द्या. म्हणून सद्गुरू नेहमी सांगतात, सर्वांशी आदराने वागा, सर्वांशी प्रेमाने वागा, प्राणी मात्रांवरती जीव लावा, प्राणी मात्रांवरती प्रेम करा, कधी कोणाला फसवू नका, कधी कोणाशी कपटी वृत्तीने वागू नका, कधी कोणाचा छळ करू नका, कधी कोणाला दुखवू नका, तर कधी कोणाच्या डोळ्यातील अश्रूचं कारण होऊ नका. कारण नियती आपल्याला तेच परत देते जे आपण पेरलेलं असतं. म्हणून मित्रांनो, चांगलं राहा. आयुष्य खूप सुंदर आहे. सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गावरती चाला. आयुष्य खरंच खूप सुंदर आहे. मित्रांनो, असेच छान सद्गुरूंचे विचार पुन्हा ऐकण्यासाठी माझ्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा. श्री स्वामी समर्थ.